उमेश पवार यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानत दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांकडे विशेष लक्ष दिले. अनेक दुर्गम भागातील शाळांना संगणक, वह्या पुस्तके, दप्तर अशी आवश्यक शैक्षणिक मदत करण्यात आली. ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्याची व्यवस्था केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनेक शाळांनाही शैक्षणिक साहित्याची मदत पोचवण्यात आली. या शाळांमध्ये शिकणारी मुले ही आपल्यासारख्या सर्वसामान्य आई-वडिलांचीच लेकरं आहेत. त्यांना योग्य शिक्षण, मूलभूत सोयी आणि प्रोत्साहन मिळाले तर ती मुले नक्कीच चांगले प्रावीण्य मिळवू शकतात, ही जाणीव मनात ठेवून उमेश पवार यांनी हे कार्य सातत्याने केले. केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून दाखवणे हीच त्यांची भूमिका आहे. उमेशदादा पवार हे फक्त भाषण देणारे व्यक्ती नाहीत, तर समाजातील प्रत्येक घटकाबद्दल संवेदनशीलता ठेवून कृती करणारे, आपल्यासारखेच आणि सामाजिक जाणीव असणारे नेतृत्व आहेत. ज्या हातांनी शाळांना आधार दिला, ज्या मनाने मुलांच्या भविष्यासाठी विचार केला आणि शिक्षणाला परिवर्तनाचं साधन मानून प्रत्यक्ष काम केलं, तो माणूस म्हणजे उमेश महादेव पवार. अशा या दूरदृष्टी असलेल्या, शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या आणि पुढच्या पिढीसाठी झटणाऱ्या कृतिशील नेतृत्वालाच आपण प्रभाग 11D मधून निवडून देऊया. मतदानाच्या दिवशी शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबूया आणि उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या नेतृत्वाला ताकद देऊया.